या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणात अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर केला आहे। अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 76, 119, 333, 118, 115, 2, 352, 351, 2, 324 आणि 3(5) अन्वये 25 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात आरोपी तुकाराम लालू राठोड, संजय लालू राठोड, दिलीप तुकाराम राठोड, दीपक तुकाराम राठोड सर्व राहणार शावळतांडा, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांच्यावर फिर्यादी यांनी विनयभंग, मारहाण, घुसखोरी आणि तोडफोड केल्याचे आरोप करून तक्रार दाखल केली होती। फिर्यादीच्या जबाबानुसार 24 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजता आरोपी तुकाराम लालू राठोड यांनी घरात घुसून तिचा विनयभंग केला, बाहेर ओढून मारहाण केली। यावेळी संजय लालू राठोड, दिलीप तुकाराम राठोड आणि दीपक तुकाराम राठोड हे सर्वजण घटनास्थळी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करू लागले। घटनेदरम्यान संजय राठोड यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले, तर दीपक राठोड यांनी फिर्यादीच्या मुलास लाकडी दांडक्याने मारून जखमी केले। आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। या सुनावणी दरम्यान आरोपींतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की पूर्वीपासूनच अर्जदार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद सुरू होते। या वादातून फिर्यादी आणि तिच्या मुलाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत। सदर घटनेच्या आधीच अर्जदार तुकाराम राठोड यांच्या पत्नीकडून 16 मार्च 2025 रोजी गुन्हा नोंदवला होता। त्यानंतर 25 एप्रिल 2025 रोजी फिर्यादीकडून सदर तक्रार दाखल झाली असून आरोपींना खोटेपणाने गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे फक्त जप्तीच्या कारणावरून आरोपींना अमर्याद काळ तुरुंगात ठेवणे योग्य नाही। हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश SV केंद्रे यांनी 30 जुलै 2025 रोजी आरोपींना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट कदिरावटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव पोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ आणि ॲडव्होकेट मनीष बाबरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।